सोलापुरात राष्ट्रीय समाज पक्षाला धक्का. शहराध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा. काँग्रेस पक्षात झाले दाखल. राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूरचे शहराध्यक्ष नागेश शिंदे यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शहराध्यक्ष चैतन्य नरोटे, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, भीमाशंकर जमादार, जाफरताज पाटील, बाळासाहेब शेळके, केशव इंगळे, सुनील रसाळे, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, माजी नगरसेवक फिरदोस पटेल, शौकत पठाण, अजिंक्य शिंदे, गणेश शिंदे, अजय मारणे, प्रकाश जाधव, अतुल निंबाळकर, संपत निंबाळकर, सिकंदरताज पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. शहरातील 52 शाखेचे पदाधिकारी या निवडणुकीत काँग्रेसचे काम करणार असल्याचेही नागेश शिंदे यांनी सांगितले. नमस्कार, मी नागेश शिंदे, राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर शहर अध्यक्ष पदाचा आज राजीनामा दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये आज जाहीर मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांचा मी जाहीर प्रवेश केलेला आहे. का सर ही काय वेळ आली आहे? कारण आमचे आदरणीय माधवजी जानकर साहेब हे पहिल्यांदा महाविकास आघाडीमध्ये होते, नंतर परत ते महायुतीमध्ये गेले. महायुतीचे आम्हाला काही ध्येय धोरण पटत नसल्यामुळं, कारण म्हणजे आपल्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब, आमचं मराठा आरक्षण असो किंवा धनगर समाजाचं आरक्षण असो, ते आम्हाला नादी लावायचे, भांडण लावायचे कामं केले. त्यामुळे मला काही ते पटना, त्यामुळे मी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे 9 महिने झाले होते शहराध्यक्षपदाला, आपल्याला एवढी मोठी जबाबदारी दिली होती, तरी पण आपण एवढे नाराज आहात. हो, त्यामुळंच, कारण हे मला भाजप हा जातीय रंग देणारा पक्ष आहे, त्यामुळं मी भाजप माझा विरोध आहे. त्यामुळं मी आज आमचे माननीय भावी खासदार प्रणिताई शिंदे यांचा मी आता महाविकास आघाडीमार्फत प्रचार करणार आहे. काँग्रेसच का, राष्ट्रवादी पण आहे, वंचित पण आहे, कारण आता सध्या उमेदवार आता तेच आहेत ना आपल्या सोलापूरला, मग त्यांचाच प्रचार करावा लागेल आपल्याला. तुमच्या काय कुठल्या विषयावर चर्चा झाली प्रवेश करण्यापूर्वी? का अट वगैरे घातलात? ताईशी बोलणं झालंय, काही सुशील शिंदेशी बोलणं झाले आपल्या पक्षाशी? काही नाही, अजून काय झालं नाही. माझ्या मनातली एक इच्छा होती की आपण स्थानिक आहे, त्यामुळे आपण प्रणिताई शिंदेचं आपण भेटणार आहात का ताईंना? हो, भेटणार आहे. आपल्या ज्या पक्षामध्ये होता आपण, त्या काय म्हणजे का जाणवलं सर तुम्ही दूर का जाते त्या पक्षात? कारण आता सांगितलंच की तुम्हाला, महाविकास आघाडी म्हणले, परत महायुतीत गेले, मग आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते म्हणजे काय विजन करणार कुणाचं? म्हणजे आम्ही काय, आपण अध्यक्षपदावर होता, मग आपला कोणी दबाव होता की आपल्या कोणी मनमानी करत होते? नाही, दबाव वगैरे काय नाही. कारण मला ते मीच नाराज झालो, त्यामुळे मी सरळ काँग्रेस पक्षात गेलेलं परवडलं नव्हतं, त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना काय व्हिजन घेऊन प्रवेश केला? सोलापूरचा विकास एक ध्यास, त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पुढची वाटचाल काय राहणार आहे? पुढची वाटचाल कशी आहे माहिती आहे का? ज्यावेळेस आता मला काय म्हणायचं आहे की आपल्या बीडचं पार्सल राम सातपुते काय संबंध आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये द्यायचं त्यांना? आमचे एवढे प्रणिताई शिंदे स्थानिक द्या, स्थानिक कोणी राहू दे, आम्ही त्यांचा प्रचार केलो असतो किंवा ह्यांचा प्रचार केला असतो, काहीतरी झालं असतं. पण ते माळशिरसला आमदार झाले, माळशिरसला इथं आले आणि परत विशेष म्हणजे 10 वर्ष झालं 2 भाजपचे खासदार, त्यांनी तर काहीच काम केलं नाही, काहीच, आणि काम बी केलं नाही. कुठं त्यांचा प्रचार नाही, कुठं भाषण नाही, काय नाही. मग लोक भाजपवर नाराज झाले. तुमच्यासमोर कोणकोणते मुद्दे आहेत विकासाचे? विकासाचे मुद्दे म्हणजे आता सध्या सोलापूरमध्ये बेरोजगारी लय वाढली, युवकांना रोजगारच नाही आहे. IT पार्क आणा, मोठे मोठे फॅक्टरी आणा, कारखाने आणा, तुमचे सगळे कारखाने आणि फॅक्टरी गुजरातलाच चालले. मग हे सर्व भाजपचं काम आहे ना. भाजपचे जे सत्तेवर बसले त्यांनी सगळे तिकडेच घेऊन झाले, मग महाराष्ट्रातले मराठी माणूस काय करणार? जेव्हा आपण त्या पक्षामध्ये होता तेव्हा तुमचे ध्येय काय होते, आता बदललेत का? तेच आहे फक्त विकास. आणि आपलं म्हणजे जे युवक आहेत त्यांना काम, आता आपले युवक कोणी मुंबई, बेंगलोर,
कर्नाटक गुजरातला इकडे चाललेत कामाला, त्यांचे घरदार सोडून 10,000 15,000 पगारावर चाललेत. तेवढे सुद्धा आपल्या इथं एवढं म्हणजे कामाचा दुष्काळ झाला. ओके. मी मोतीराम चव्हाण आणि सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव भटके मुक्तेचा म्हणून काम करतोय. आणि आज शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आमचे नागेश शिंदे साहेब हे जानकर साहेबाच्या पक्षात होते. आणि त्यांना जानकर साहेब सुरुवातीला काय महाविकास आघाडीमध्ये होते आणि ते अचानक निर्णय घेतले की ते महायुतीमध्ये गेले. आणि त्यांचा विचार ह्यांना पटला नाही, कारण का बंजारा असू दे, धनगर असू दे, मुस्लिम असू दे आणि मराठा समाज असू दे, ह्या समाजाला वेठीस आणून ह्या समाजाचं जे नुकसान केलं हा भारतीय जनता पार्टीने आणि देवेंद्र फडणवीस ह्याचे मूळ सूत्रधार आहे. म्हणून हा शिंदे साहेबांना त्याचा विचार पटला नाही. युवराज भैयाच्या नेतृत्वाखाली आणि माझ्यासह शिंदे साहेब सुशीलकुमार शिंदे साहेब, परमवीर शिंदे साहेब यांच्या नेतृत्व स्वीकारून आणि त्यांना निर्णय घेतला की मला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे आणि या जातीवादी पक्षांना BJPना त्यांना धडा शिकवायचा आहे, यासाठी मी प्रवेश करणार आहे असं त्यांनी ठरवलं. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं. मग आम्ही युवराज भाई आम्ही सर्वांनी त्यांनी आज या ठिकाणी शिंदे साहेबाच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्ता घेऊन आज प्रवेश केलेला आहे. आणि उद्या परवापासून त्यांनी प्रचारला सुद्धा जोमाने कामा 3 वेळा या ठिकाणी आमदार आहेत. आणि गोरगरिबाचे प्रश्न असू द्या, कामगारांचे प्रश्न असू द्या, कुठल्याही जातीचा धर्माचा प्रश्न असू द्या, पण गोरगरिबाचा प्रश्न असू द्या, त्यांना प्रत्येक वेळी धावून जाते. आणि खरं काम करणारा ते एक सोलापूरकरची कन्या आहे. आणि ह्याला मदत करावं म्हणून आज अनेक पक्षाचे पक्षत्याग करून आज काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करत आहे. आणि राम सातपुते जे आहेत ते काही दिवसापूर्वी एका मोहिते पाटलाच्या ट्रक ड्रायव्हर गाडीवर वाळूच्या गाडीवर त्यांनी कामाला होते. आणि त्यावेळी ते समाजाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तिथं आमदार झाले. आमदार होऊन आता या ठिकाणी त्यांनी हे सांगतात की आता 2 लाखाची मतदान आम्ही निवडून. नाही 2 लाखाचं नाही, ते मस्त मोदी म्हणते मी 400 खासदार आणतो म्हणून. त्यांना फक्त 400 नाही, त्याच्या निम्मा तर आणून दाखवा म्हणून. मोदीला काय होत नाही. आता म्हणते की आम्ही विकास केला, पाणी आणलं, लोकांना पाणी दिलं, रस्ते दिलं. नाही आता विकास नाही, काय नाही, पाणी आणलं नाही. त्यांनी फक्त एकच काम धरलंय की आम्ही हे हैदराबाद रोड केलंय, ह्याचं चेन्नई रोड केलंय, हे केलं, फक्त रोडचं सांगू लागलंय. अरे रोडला घेऊन काय, रोड तर आहेच आहे, ते शासनाचे पैसे, शासनाचं धोरण आहे, ते होणारच. परंतु मूलभूत सुविधा काय आहे. आज काँग्रेसच्या काळात जे होते ते सर्व त्यांनी मोदी सरकारने आज गॅसचं त्यावेळी 400 होतं, आज 1200 केले. पेट्रोल दर त्यावेळी 50 होते, आज 100च्या वर गेले. डिझेल दर त्यावेळी 30 रुपये लिटर होते, आज 80 रुपये लिटर झाले. आणि ह्या देशात काय आहे, देशात सर्व जे आहेत ते मागासवर्गीय शिक्षण संस्थेचे सर्व खाजगीकरण करू लागले. खाजगीकरण केल्यानंतर सर्व त्यांनी विकून टाकायला आले. मग मागासवर्गीय आणि तरी तापडी सोलापूर म्हणजे हा सोलापूरकर महाराष्ट्रामधला एक ह्याचा सोलापूर आहे. आणि अशा सोलापूरकरांना आज म्हणजे प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली सर्व समाज आणि सर्व अनेक काल एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रणिती शिंदे साहेबाच्या शक्ती प्रदर्शनाने फॉर्म भरलं. तो हजारो सोलापूर शहरामध्ये गाड्या लावायला जागा नव्हते. असे सर्व लोकांचे मतदार खासदार होईल. ताई जवळजवळ 1.5 लाखाच्या पुढं मतदानाने विजय होणार आहे. 1.5 लाख समाजाचा कसा सपोर्ट असणार. बंजारा समाजाचा कसा. नाही बंजारा समाज आमचं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ आमचे 103 तांडे आहेत. 3 तांडे आहेत. परंतु सर्व बंजारा समाज आज शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे पटोले साहेबाच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली, प्रणिती आणि धवलसिंग मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मोहिते पाटील, त्यामुळे परत मोहिते पाटील म्हणजे ह्या महायुतीत आल्यामुळे, आघाडीत आल्यामुळे परत आमची ताकद वाढली. आणि प्रणिती शिंदे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पत्रकार साहेबांनो तुम्ही बी विचार करा. आजपर्यंत आज देशात 10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं मोदी पंतप्रधान आहे, पण आणि कुठेही एकही तुमचं ते हे घेतलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये
त्यांना आपण आम्ही यावेळी पराभव करणार हे निश्चित आहे एवढं सांगतो आणि थांबतो.